गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माननीय मुख्याध्यापिका, माननीय उपमुख्याध्यापक, माननीय पर्यवेक्षक द्वय, माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व माझ्या लाडक्या बाळांनो, आज शनिवार चिंतनाचा दिवस. आपण दर शनिवारी चिंतन ऐकतो, पण मला सांगा, आपण खरंच ते ऐकतो का? आणि जरी ऐकलं तरी ते अंमलात आणतो का? आज माझ्या चिंतनाचा विषयही हाच आहे, चिंतन का ऐकावे. बाळांनो, चिंतन म्हणजे एखादी गोष्ट किंवा काही शब्द नसतात, तर तुम्हाला घडवण्याचा तो एक छोटासा पण महत्त्वपूर्ण टप्पा असतो. आपल्या शाळेतील आपले भरपूर अनुभव गाठीशी असलेले शिक्षक आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून एखादा विचार, एखाद्या उदाहरणातून किंवा गोष्टीतून तुमच्यासमोर मांडत असतात. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की आपला विद्यार्थी घडत असताना त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, तो चिंतनातील विविध विचारांनी समृद्ध व्हावा व त्याच्यात प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद निर्माण व्हावी. पण तुम्ही हे खरंच मनापासून ऐकता का? तुम्हाला तो खेळ माहीत असेल. आपण एकाच्या कानात एक वाक्य किंवा शब्द सांगतो व तो समोरच्या विद्यार्थ्याने ऐकून त्याच्या पुढच्या विद्यार्थ्याच्या कानात सांगायचा असतो. असं करत करत तो शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो. पण सुरुवातीचं जे वाक्य किंवा शब्द आहे तेच वाक्य किंवा शब्द शेवटपर्यंत न जाता त्याचं काहीतरी वेगळंच वाक्य बनतं, ज्याला कधी कधी अर्थही नसतो. मी एका शनिवारी हा केस 7वीच्या वर्गात घेतला होता. मग तुम्ही विचार केलाय का हे असं का घडतं? आपण ते वाक्य नीट ऐकलेलं नसतं व आपल्या परीने आपण त्याचा अर्थ लावतो व पुढच्या विद्यार्थ्याला ते सांगतो. आपल्या जीवनातही असंच काहीसं घडत असतं. आपण चिंतनातून मिळणारे विचार ऐकत नाही किंवा अर्धवट ऐकून त्याचा वेगळा अर्थ लावतो. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर किंवा भविष्यावर हळूहळू होत असतो. म्हणून चिंतन जरी छोटं असलं तरी तो विचार आपले जीवन बदलू शकतो, समृद्ध करू शकतो. आता बघा, आपल्या वर्गात आपण नेहमी मित्रांची भांडणे बघत असतो. एक म्हणतो मी काही नाही केलं, तर दुसरा म्हणतो मीही काही नाही केलं. मग भांडण झालं कसं? याचा अर्थ दोघांपैकी एक जण खोटं बोलतोय हे आपल्याला कळतं. मग आपण जे चिंतनातून शिकतो की नेहमी खरे बोलावे, प्रामाणिकपणे आपले काम करावे, हे विचार कुठे जातात? म्हणजेच आपण चिंतन एकाग्रतेने न ऐकल्यामुळे व त्या विचारांचा वापर दैनंदिन जीवनात न केल्यामुळे अशा वाईट सवयी आपल्याला लागू शकतात. आणि हळूहळू हे छोटं खोटं बोलणं कधी मोठं खोटं बोलणं होतं आपल्यालाही समजत नाही. आपण त्यात अडकत जातो, आपली इमेज खराब होऊ शकते. म्हणून माझे तुम्हा सर्वांना एक कळकळीचं सांगणं आहे, जे काही या वयात शिक्षक तुम्हाला देत असतात ते नीट ऐका, सकारात्मक विचार करा, ते विचार अंमलात आणा आणि आपलं आयुष्य सुंदर व आनंदी जगा. आणि मला खात्री आहे तुम्ही यापुढील सर्व चिंतने, सूचना नीट ऐकाल व त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापरही कराल. धन्यवाद.